विद्यार्थी मित्रांनो, विजय बॅचमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपण एक न्यू चॅप्टर स्टार्ट करत आहोत, ज्याचं नाव आहे लाईन आणि प्लेन. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, ईझी टॉपिक आहे बरं का. म्हणजे जे स्टुडंट्सला आताही वाटतं आहे, की मॅथमॅटिक्स टफ आहे, मला मॅथमॅटिक्स जमणार नाही किंवा मग जे स्टुडंट्स असं विचारत आहेत, की सर आय-एम-पी चॅप्टर्स कोणते? सो आय-एम-पी चॅप्टर्समध्ये मी सांगेन लाईन आणि प्लेन. डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड चॅप्टर आहे. फॉर्म्युला लिहून देतो मी, फॉर्म्युला आपण समजून घेऊ आणि फॉर्म्युलामध्ये फक्त व्हॅल्यू तुम्हाला सबस्टिट्यूट करायची आहे, झाला टॉपिक. यामध्ये असे खूप सारं प्री रिक्विजिट नाहीये. पण एक सांगतो की लाईन आणि प्लेन जर तुम्हाला व्यवस्थित समजायचं असेल, तर तुम्हाला वेक्टर चॅप्टर मात्र व्यवस्थित आला पाहिजे. बेसिक कॉन्सेप्ट माहीत पाहिजे वेक्टरचे. एकदम असं डिटेलमध्ये माहीत नसलं तरी चालेल आणि जरी नसेल माहिती तरी डोंट वरी, मी पुन्हा एकदा रिवाइज करून देईल तुमचं सर्व टॉपिक्स. तर चला मित्रांनो, आज आपण स्टार्ट करूयात लाईन आणि प्लेन. आज आहे आपला लेक्चर नंबर 1. पण लाईन आणि प्लेनला स्टार्ट करण्यापूर्वी मी सांगतो की हा चॅप्टर कदाचित थोडा लेंदी आहे. लेंदी आहे म्हणजे याचे जास्त व्हिडिओ येतील. ठीक आहे. 5 ते 7-8 व्हिडिओ येतील तुम्हाला याचे पूर्ण चॅप्टरमध्ये. मी व्हिडिओ जास्त बनवतो आहे कारण मी तुमच्याकडून प्रत्येक टॉपिकचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतो आहे. मी असं अज्युम नाही करत आहे की तुम्ही ते स्वतःहून करून घ्याल. कारण तुम्हाला जर इनफ नॉलेज नाही जर दिलं, इनफ प्रॅक्टिस जर नाही करून घेतली, तर तुम्ही एक्झाममध्ये वेल परफॉर्म नाही करू शकणार. आणि जे की मला नकोय, मला असं वाटतं की माझ्या सगळ्या स्टुडंटनी आउट ऑफ मार्क्स आणले पाहिजे. आपलं विजय बॅचचं टार्गेट काय आहे? सीईटी एक्झाममध्ये 80+ स्कोर करायचा आहे आउट ऑफ 100. बोर्ड एक्झाममध्ये पण 80+ स्कोर करायचा, म्हणजे मिनिमम 80 मार्क्स तरी सर्वांना आले पाहिजे आणि ते येणारच. तुम्ही खरंच मेहनत घेताय. जर तुम्ही हा लेक्चर बघताय म्हणजे तुम्ही डेडिकेटेड आहात, सिरियस आहात तुमच्या करिअरबद्दल. फक्त मेहनत करा आणि जी डायरेक्शनवर मी तुम्हाला चालायला सांगतोय, जे मी तुम्हाला गाईड करतोय, त्याला व्यवस्थित फॉलो करा. तर आज की नाही आपण लाईन टॉपिक लर्न करणार आहोत बरं का. लाईन बद्दल मी सर्व तुम्हाला एक्सप्लेन करतो की लाईनमध्ये फॉर्म्युलाज आहेत. फॉर्म्युलाज तुम्हाला मग पाठ करावे लागतील. आता लाईनची डेफिनेशन तर तुम्हाला माहिती आहे. लाईन म्हणजे काय? रेष. ठीक आहे. सो आपण डायरेक्ट फॉर्म्युलावरती येऊयात. आपल्या सिलेबसमध्ये तुम्हाला काय की लाईनचं इक्वेशन लिहिता आलं पाहिजे. दोन लाईनमध्ये अँगल काढता आलं पाहिजे. 2 पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स काढता आलं पाहिजे. हे कॉन्सेप्ट आपल्या सिलेबसमध्ये आहेत. सो सर्वात पहिला टॉपिक जो आपल्या सिलेबसमध्ये येतो म्हणजे इक्वेशन लिहिता आली पाहिजे तुम्हाला लाईनची. सो बघा इकडे मी काय लिहिलंय. वेक्टर इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू ए वेक्टर अँड पॅरलल टू बी वेक्टर. म्हणजे क्वेश्चन कसं येईल माहिती का? तुम्हाला 2 वेक्टर दिलेले असतील, ए वेक्टर आणि बी वेक्टर. तर ते तुम्हाला म्हणतील की तुमची जी लाईन आहे ती ए वेक्टर वरनं पास होते आणि बी वेक्टरच्या पॅरलल आहे. तर त्यावेळेस तुम्ही वेक्टर इक्वेशन लाईनचं इक्वेशन कसं लिहाल? सो लाईनचं इक्वेशन आपण रिप्रेझेंट करतो आर वेक्टरने. आर वेक्टर असतं ए वेक्टर प्लस लॅम्बडा टाइम्स बी वेक्टर. म्हणजे फक्त जिथं ए वेक्टर लिहिलंय मी तिथं ए ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, जिथं बी लिहिलंय तिथं बी वेक्टरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. लॅम्बडाला इग्नोर करा, एक व्हेरिएबल आहे, तो कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही वेक्टरचं इक्वेशन लिहू शकतात. कसं? पॅरलल टू गिव्हन वेक्टर बी, तर लॅम्बडा नंतर ते लिहायचं. हे झालं तुमचं फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला, वेक्टर इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू ए, म्हणजे ए वेक्टरवरनं ते पुन्हा काय करताय? पास होत आहे. पण आता त्यांनी डायरेक्शन रेशिओज दिलेत एबीसी. मी काय सांगितलं? डायरेक्शन रेशिओज दिलेले असू दे, पॅरलल दिले असू दे, लॅम्बडा नंतर लिहायचं ते. सो या केसमध्ये वेक्टरचा फॉर्म्युला काय होऊन जाईल लाईनचा? ए वेक्टर प्लस लॅम्बडा टाइम्स ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप. बरोबर की नाही? आपण डायरेक्शन रेशिओजवरनं वेक्टर इक्वेशन लिहू शकतो. हे वेक्टर टॉपिकमध्ये आपण लर्न केलंय. सो सर्वांनी हे जे 2 फॉर्म्युलेज मी आता सांगितले, हे 2 फॉर्म्युलेज नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. यावरती आता आपण काही प्रॅक्टिस क्वेश्चन करणार आहोत. ठीक आहे. हे 2 बेसिक फॉर्म्युलेज मी तुम्हाला सांगितले. वेक्टर इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू ए वेक्टर अँड पॅरलल टू बी वेक्टर. सो त्याचं इक्वेशन आहे ए वेक्टर प्लस लॅम्बडा टाइम्स बी वेक्टर. सेकंड आपण बघितलं वेक्टर इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू ए विथ डायरेक्शन रेशिओ एबीसी. त्याचा फॉर्म्युला हा आहे. बरोबर. आता आपण सरळ प्रॅक्टिसकडे जाऊयात. बघा, मी काही क्वेश्चन्स तुमचे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आणि काही एक्सरसाइज मधून घेतलेले आहेत, ज्यांना आता आपण इकडे सॉल्व्ह करणार आहोत. बघा, खूप इझी क्वेश्चन्स आहेत, डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन बघा, एकदा रीड आउट करा सर्वांनी. क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे? फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ ए लाईन. ओके, लाईनचं इक्वेशन काढायचंय. कसं? वेक्टर इक्वेशन काढायचंय. पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर धिस अँड पॅरलल टू वेक्टर धिस.
मग अगोदर हा जर क्वेश्चन बोर्डमध्ये आला तर काय म्हणायचं, ए वेक्टर अझ्युम करायचं, त्याची व्हॅल्यू आहे 4i कॅप मायनस जे6 प्लस 2k कॅप. बी वेक्टर काय अझ्युम करायचं, पॅरलल वाला वेक्टर -2i कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप. आपल्याला काय करायचं आहे, पासिंग थ्रू पॉइंट ए अँड पॅरलल टू गिवन वेक्टर. त्याचा फॉर्म्युला काय मी सांगितला, ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी वेक्टर. सो बस आता फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 4i कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप प्लस लॅम्बडा इंटू काय येणार, -2i कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप. हे झालं तुमचं वेक्टर ऑफ ए लाईन, इक्वेशन ऑफ ए लाईन. झालं सॉल्व क्वेश्चन. एवढंच करायचं आहे. तुम्हाला एक वेक्टर दिलं असेल ज्यावरनं ते पास होत आहे आणि दुसऱ्या वेक्टरच्या पॅरलल आहे, तर ज्याच्या पॅरलल आहे ते लॅम्बडा नंतर लिहायचं आणि ज्याच्यावरून पास होत आहे ते अगोदर लिहायचं. ऑर्डर महत्वाची आहे बरं का, कळालं? ओके. सो आता आपण बघा, हा परत एक क्वेश्चन आहे तुमच्या एक्सरसाइज 6.1 मध्ये. एक्सरसाइज 6.1चा क्वेश्चन नंबर 3 मी इकडे तुमच्यासाठी सॉल्व्ह करून देतोय. व्यवस्थित बघून घ्या क्वेश्चनला. सर्वात अगोदर तर रीड करायचं आणि हे चेक करायचं की यामध्ये कोणता फॉर्म्युला यूज होणार. क्वेश्चन रीड करा. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ ए लाइन पासिंग थ्रू अ पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर 5i कॅप प्लस 4j कॅप प्लस 3k कॅप अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशियोज -3,4,2. इकडे काय केलेलं आहे, थोड्या वेळापूर्वीच आपण आता फॉर्म्युला बघितला. सो डायरेक्ट आपण फॉर्म्युलावरनं क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकतो. द आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा टाइम्स a1i कॅप प्लस a2j कॅप प्लस a3k कॅप. a1 a2 a3 काय आहेत, डायरेक्शन रेशियोज आहेत आपलं. सो आर वेक्टरची व्हॅल्यू काय येणार, 5i कॅप प्लस 4j कॅप प्लस 3k कॅप प्लस लॅम्बडा टाइम्स -3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 2k कॅप. हे झालं तुमचं इक्वेशन ऑफ ए लाईन. सो अशा प्रकारे जर तुम्हाला डायरेक्शन रेशियोज दिले असतील, सो डायरेक्शन रेशियो सुद्धा जरी दिले असतील तर लॅम्बडा नंतरच्या इक्वेशन मध्ये लिहायचं. जे काही तुम्हाला दिलेलं आहे ते लॅम्बडाच्या नंतर लिहायचं. पासिंग थ्रू अ पॉइंट लॅम्बडाच्या अगोदर लिहायचं. सो हे झालं याचं सोल्युशन. अजून क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी घेतलेले आहेत. आपण या टॉपिक वरती जितके मॅक्झिमम व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स कव्हर करता येतील ना तेवढे मी करणार. कारण 1-2 मुलांचे कॉमेंट्स मला आले होते की सर मॅथमॅटिक्स समजत नाहीये. हे बघा, मॅथमॅटिक्स समजत नसण्याचं मुख्य कारण म्हणजे मेन रिझन म्हणजे तुम्ही वेल इनफ प्रॅक्टिस करत नाहीये. कारण फॉर्म्युला तर लिमिटेड आहेत. तुम्हाला प्रॅक्टिस केली पाहिजे आणि व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स केलं पाहिजे. बघा, मी इकडे सेम क्वेश्चन्स तर घेत नाहीये, व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स घेत आहे. एकदा तुम्हाला व्हरायटी कळाली ना, ते कोणत्या टाईपचे येतात, मग ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. आता बघा, आपण फक्त हे 2 फॉर्म्युले बघितले की नाही, या 2 फॉर्म्युलावरती बघा किती क्वेश्चन्स येत आहेत. सो हे क्वेश्चन्स तुम्हाला जमले पाहिजे. हा बघा, हा तुमच्या एक्सरसाइज 6.1 मधला क्वेश्चन नंबर 4 मी परत इकडे तुमच्यासाठी सॉल्व्ह करत आहे. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे आपण रीड करूयात. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. ओके, पासिंग थ्रू अ पॉइंट म्हणजे त्याला आपण काय म्हणणार, ए वेक्टर अज्युम करणार, i कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप. ओके, अँड परपेंडिक्युलर टू वेक्टर i कॅप प्लस j कॅप प्लस k कॅप. अच्छा, या 2 वेक्टरच्या परपेंडिक्युलर आहे. सो वेक्टर इक्वेशन काय येणार, वेक्टर इक्वेशन येणार ए वेक्टर प्लस लॅम्बडा टाइम्स. जेव्हा 2 वेक्टर परपेंडिक्युलर असतात तेव्हा आपण त्यांचं काय काढतो, क्रॉस प्रोडक्ट. सो इकडे काय येणार, बी क्रॉस सी. याला वेक्टरला म्हणा बी, याला म्हणा सी. सो अगोदर आपल्याला बी क्रॉस सी काढावं लागेल. 2 वेक्टरला क्रॉस प्रोडक्ट करावे लागेल. म्हणून म्हटलं होतं वेक्टरचे बेसिक कॉन्सेप्ट माहित पाहिजे. आय होप की तुम्हाला सर्वांना आता 2 वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट घेता येतं. 2 - 1 1. सो आता आपल्याला काय करायचं, फक्त या वेक्टरला सॉल्व्ह करायचं, बरोबर. सो ते कसं येणार बघा. हे झालं आय कॅप. मी अज्युम करतोय की हा बी वेक्टर आहे, हा सी वेक्टर आहे. आय कॅप सोबत काय आलं, 1 + 1 2 मायनस जे कॅप सोबत काय आलं, जे कॅप सोबत काय आलं रे, 1 - 2. हे झालं -1 प्लस के कॅप सोबत काय आलं बघा, -1 - 2. हे झालं -3. सो याला तुम्ही सिम्प्लिफाय करा. सो हे झालं 2i कॅप मायनस मायनस झालं प्लस -3k कॅप. सो आता आपली वेक्टरचं लाईनचं इक्वेशन काय बनणार, लाईनचं इक्वेशन आर वेक्टर इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा टाइम्स बी क्रॉस सी. कारण 2 वेक्टरचा परपेंडिक्युलर काढायचं आणि जर परपेंडिक्युलर काढायचं असेल तर आपण क्रॉस प्रोडक्ट घेत असतो. बस आता फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. ए वेक्टरची व्हॅल्यू आहे आय कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप प्लस लॅम्बडा इंटू बी क्रॉस सी ची व्हॅल्यू काय आली, 2i कॅप प्लस j कॅप मायनस 3k कॅप. हे झालं तुमचं फायनल आन्सर.
सो अशा प्रकारे तुम्ही वेक्टरचं इक्वेशन काढू शकता. जर तुम्हाला डायरेक्शन रेशिओज दिलेत तरी काढता येतं. परपेंडिक्युलर टू टू गिवन वेक्टर जर म्हटलेलं आहे तरी सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ओके, हे झालं याचं सोल्युशन. एक अजून एक टाईपचा क्वेश्चन आहे जो या फॉर्म्युलावरती बेस्ड आहे. आपण जे 2 फॉर्म्युले आता लाईनमध्ये खूप सारे फॉर्म्युलेज आहेत, पण ज्या 2 फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात ते मी घेतलेले आहेत. हा क्वेश्चन पण तुमचा एक्सरसाइज 6.1 मध्ये आहे. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. पासिंग थ्रू द पॉइंटला आपण काय म्हणतो? ए वेक्टर. त्याची व्हॅल्यू काय दिलेली आहे? -i कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप अँड पॅरलल टू गिवन वेक्टर. सर, पण आतापर्यंत जेव्हा तुम्ही आम्हाला सांगितलं पॅरलल टू गिवन वेक्टर, त्यामध्ये फक्त एक सिंगल वेक्टर दिलेलं असायचं. इथं तर असं खूप मोठं वेक्टरचं इक्वेशन दिसतंय. मग सर आता इथे काय करायचं? सो लक्षात ठेवा, कधी पण जेव्हा आपल्याला लाईनचं इक्वेशन दिसते, लॅमडा नंतर जे काही लिहिलेलं आहे ना ते महत्वाचं असतं. हे लॅमडाच्या अगोदर जे लिहिलेलं आहे ते महत्वाचं नाही. म्हणजे हे झालं आपलं बी वेक्टर. लॅमडा नंतर जे लिहिलेलं असेल ते झालं आपलं बी वेक्टर. बी वेक्टरची व्हॅल्यू काय आली? बी वेक्टरची व्हॅल्यू आली 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस k कॅप. आणि ए बी वेक्टर आहेत, मग लाईनचं इक्वेशन काय होऊन जाणार? ए वेक्टर प्लस लॅम्बडा टाइम्स बी वेक्टर. सो त्याची व्हॅल्यू किती आली? -i कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप प्लस लॅम्बडा इंटू 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस k कॅप. आता इकडे कन्फ्यूज होऊ नका की या वेक्टरच्या 2 पॅरलल काढायचं म्हणून काय केलं? पॅरलल हे बघा, पॅरलल असू द्या, परपेंडिक्युलर असू द्या, लॅम्बडा नंतर जे काय दिलंय ना ते महत्वाचं असतं. त्याच्या पूर्वीचा पॉईंट महत्वाचा नाही. लॅम्बडा नंतर जे दिलेलं आहे त्याला आपण म्हणतो बी वेक्टर, आणि लॅम्बडाच्या अगोदर जे लिहिलेलं आहे त्याला आपण म्हणतो ए वेक्टर. आपल्याला लाईनचं इक्वेशन माहिती, ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी वेक्टर. क्वेश्चन मध्ये ए वेक्टर दिलेलं होतं, आपल्याला बी वेक्टर काढायचं होतं. बी वेक्टर कसं काढणार? लॅम्बडा नंतर जे लिहिलेलं असतं ते असतं बी वेक्टर. सो अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चनला जे आहे ते सॉल्व्ह करू शकतात. आता आपण जाऊया नेक्स्ट फॉर्म्युलाकडे. आता आपण पुढच्या टॉपिककडे वळूयात. आतापर्यंत आपण काय केलं रे? लाईनचं इक्वेशन काढलं, वेक्टर इक्वेशन काढलं ना आपण, वेक्टर इक्वेशन काढलं. आता बघा इकडे काय दिलेलं आहे? कार्टिशियन इक्वेशन. म्हणजे लाईनचं इक्वेशन जे आहे ते आपण 2 पद्धतीने लिहू शकतो. एक तर वेक्टर फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो किंवा कार्टिशियन फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. वेक्टर फॉर्मॅटचा आपण फॉर्म्युला ऑलरेडी बघितला. आता आपण बघणार आहोत कार्टिशियन फॉर्मॅट. ओके, सो सगळ्यात पहिले स्क्रीनवर तुम्ही बघा, व्यवस्थित बघायचंय, नोट डाऊन करून घ्यायचा फॉर्म्युला नोटबुक मध्ये सुद्धा. कार्टिशियन इक्वेशन ऑफ ए लाईन, लक्षात ठेवायचं. कार्टिशियन आणि वेक्टर मध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही की कधी कोणता वापरायचा. इकडे काय लिहिलं आहे? कार्टिशियन इक्वेशन. कार्टिशियन इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट x1 y1 z1 अँड विथ ए डायरेक्शन रेशिओ ABC. आता तुम्हाला काय केलेलं आहे? इकडे डायरेक्शन रेशिओज दिलेले आहेत ABC आणि पासिंग थ्रू अ पॉइंट दिलेला आहे x1 y1 z1. सो याचं लाईन ऑफ इक्वेशन काय होऊन जाणार बघा. मी फॉर्म्युला लिहून देतोय, फॉर्म्युला व्यवस्थित समजून घ्यायचं. लाईन ऑफ इक्वेशन होऊन जाणार x मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन डायरेक्शन रेशिओ काय आहे? ए बी सी. So this is the equation of a line. Rather, I should say Cartesian equation of a line passing through the point AB x1, y1, z1 and having a direction ratios ABC. कळालं? लगेच आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. हा बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक्झाम्पल दिलेला आहे तुमच्या सर्वांसाठी. व्यवस्थित क्वेश्चनला रीड करा. मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो आणि हे पण दाखवतो की फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे. आता इकडे त्यांनी बघा काय, फाइंड द कार्टिशियन इक्वेशन. कधी आता तुम्ही म्हणाल की सर तो ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी वेक्टर फॉर्म्युला पण दिला, हा फॉर्म्युला पण दिला, पण इकडे त्यांनी काय म्हटलेलं आहे? कार्टिशियन इक्वेशन. जेव्हा कुठे क्वेश्चन मध्ये कार्टिशियन म्हटलं असेल ना तर हा वाला वापरायचा, वेक्टर म्हटलं असेल तर वेक्टर वाला फॉर्म्युला वापरायचा. फाइंड द कार्टिशियन इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट. म्हणजे x1 y1 z1 ची व्हॅल्यू काय आली? 1, 2, 3 and having a direction ratios ABC ची व्हॅल्यू काय आली? 2, 3, 7. सो आता आपल्याला काय करायचंय? इक्वेशन ऑफ ए लाईन काढायची. सो ती कशी येणार? x मायनस 1 इज इक्वल टू y मायनस 2 इज इक्वल टू z मायनस 3. डिवाइड करायचं त्याच्या डायरेक्शन रेशिओजने. डायरेक्शन रेशिओज किती आले? ABC. आता आपण ABC ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. x मायनस 1 इज इक्वल टू y मायनस 2 इज इक्वल टू
झेड मायनस 3 अपॉन ए ची व्हॅल्यू काय आली 2, बी ची व्हॅल्यू आली 3, झेड ची व्हॅल्यू आली 7. सो दिस इज द कार्टिशियन इक्वेशन ऑफ अ लाईन. अशा प्रकारे तुम्ही कार्टिशियन इक्वेशन काढू शकतात. इथेच जर तुम्हाला आता बघा, इथे जर त्यांनी वेक्टर इक्वेशन विचारलं असतं तर तुम्ही म्हटलं असतं ए वेक्टर प्लस लॅम्बडा टाइम्स 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 7k कॅप. हे बघा स्टुडंट, कन्फ्यूज व्हायचं नाहीये वेक्टरमध्ये आणि कार्टिशियनमध्ये. जर वेक्टर म्हटलं असेल तर हा वाला फॉर्म्युला वापरायचा, जर कार्टिशियन म्हटलं असेल तर हा वाला फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे, वेक्टर कार्टिशियन हे दोन कीवर्ड आहेत, ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे लाईन मध्ये. क्वेश्चन नंबर 8 बघा, हा परत तुमच्या टेक्स्टबुक मध्येच दिलेला आहे. म्हणजे मी हा मुद्दामून क्वेश्चन इकडे घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल की कसं क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा, फाइंड द कार्टिशियन इक्वेशन ऑफ अ लाईन. ओके, कार्टिशियन इक्वेशन काढायचं आपल्याला, वेक्टर नाही. पासिंग थ्रू अ पॉइंट, पॉइंट पासिंग होतंय म्हणजे x1 y1 z1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 2, 1, -3 आणि परपेंडिक्युलर टू वेक्टर हे दोन. आता आपल्याला काय माहितीये, कार्टिशियन इक्वेशन काढण्यासाठी आपल्याला डायरेक्शन रेशियोची गरज पडते. पण त्यांनी काय म्हटलंय, या दोन वेक्टरच्या परपेंडिक्युलर आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, जर दोन वेक्टरच्या परपेंडिक्युलर काढायचे म्हटल्यावर आपल्याला त्याचं क्रॉस प्रोडक्ट घ्यावं लागेल आणि क्रॉस प्रोडक्ट घेतल्यानंतर जे वेक्टर येतील त्या वेक्टरचे डायरेक्शन रेशिओजने डिवाइड करावं लागेल. सो बघा बघा, कन्फ्युज होऊ नका. 1 1 1 1 2 -1 कधी पण जर तुम्हाला दिसलं ना की परपेंडिक्युलर आहे या दोन वेक्टरच्या, तर सरळ त्याचं क्रॉस प्रोडक्ट घेऊन घ्यायचं. आय कॅप सोबत काय येणार -1 -2, सो ते झालं -3. मायनस जे कॅप सोबत काय आलं -1 -1 -1 -2 प्लस के कॅप सोबत काय आलं 2 -1. सो याची व्हॅल्यू किती आली 1. सो आता हे किती झालं -3i कॅप प्लस 2j कॅप प्लस के कॅप. मला आता याचे डायरेक्शन रेशिओ सांगा बरं. डायरेक्शन रेशिओज किती आले -3, 2 आणि 1. बघा आता आपल्याकडे पॉइंट पण आहे, आपल्याकडे डायरेक्शन रेशिओज पण आहे. मग लिहू नाही शकत का आपण इक्वेशन, x-2 अपॉन -3 is equal to y-1 upon 2 is equal to z minus of -3 upon 1. हे झालं तुमचं इक्वेशन. त्यामुळे जर तुम्हाला कधी कार्टिशियन इक्वेशन विचारलं असेल आणि जर दोन वेक्टरच्या परपेंडिक्युलर दिलं असेल तर अगोदर त्याचं क्रॉस प्रोडक्ट घ्यायचं आणि क्रॉस प्रोडक्ट घेतल्यानंतर जे वेक्टर तुम्हाला सापडणार त्या वेक्टरचं त्याच्या डायरेक्शन रेशिओजनी डिवाइड करून द्यायचं. ओके, आता आपण नेक्स्ट फॉर्म्युलाकडे जाऊया. ओके मित्रांनो, आता आपण बघूयात कार्टिशियन इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स x1 y1 z1 x2 y2 z2. आता आपल्याला इकडे काय केलं आहे, दोन पॉइंट्स दिलेले आहेत आणि त्या पॉइंट्स वरनं पास होणारी आपल्याला कार्टिशियन इक्वेशन लिहायची. सो त्याचा फॉर्म्युला बघा, x - x1 इज इक्वल टू y - y1 इज इक्वल टू z - z1 झालं. अपॉन अपॉन काय येणार x2 - x1 y2 - y1 आणि z2 - z1. हे झालं इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स x1 y1 z1 आणि x2 y2 z2. आणि इक्वेशन कसं, कार्टिशियन इक्वेशन, बरोबर की नाही, कार्टिशियन इक्वेशन लिहायचं. ओके, सो चला मग लगेच आपण या टॉपिक वरती क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. बघा, कोणताही फॉर्म्युला लर्न केल्यानंतर लगेच आपण त्याचे क्वेश्चन प्रॅक्टिस केले तर आपल्याला तो फॉर्म्युला लॉंग टाइम साठी लक्षात राहून जातो आणि हे सुद्धा आपल्याला समजतं की त्या फॉर्म्युलाचे कसे क्वेश्चन्स विचारले जातात. क्वेश्चन नंबर 7 हा परत तुमचा सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. क्वेश्चनला व्यवस्थित रीड करा. हवं तर हे घ्या, ही जी स्लाइड आहे या स्लाइडचा फोटो काढून घ्या, फॉर्म्युला लिहून घ्या, कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. ओके, सो क्वेश्चनला अगोदर समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स दिलेले आहेत आणि तिकडनं पास होणारी हवी. म्हणजे x1, y1, z1 ची व्हॅल्यू काय झाली 1, 2, 3. x2, y2, z2 ची व्हॅल्यू काय झाली 2, 3, 4. ओके, सो आता आपल्याला इक्वेशन कसं लिहिता येणार, यांनी काय म्हटलं कार्टिशियन इक्वेशन लिहायचं आणि कशाचं लिहायचं, लाईन. सो आठवायचं कार्टिशियन इक्वेशन ऑफ अ लाईन. सो फॉर्म्युला x - x1 अपॉन x2 - x1 is equal to y - y1 upon y2 - y1 is equals to z - z1 upon z2 - z1. आता फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. x ची व्हॅल्यू तर आपल्याला काढायला माहित नाही. x1 ची व्हॅल्यू किती आहे, x1 ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन x2 - x1 2 - 1 is 1 is equal to
y मायनस y1 ची व्हॅल्यू आहे 2 अपॉन y2 मायनस y1, 3 मायनस 2 इज 1 इज इक्वल टू z मायनस z1, z1 ची व्हॅल्यू आहे 3 अपॉन z2 मायनस z1, 4 मायनस 3 1. So this is your final equation, Cartesian equation of a line passing through 2 points. ओके, काही डाऊट आहे का, कन्फ्युजन होतंय का, की कधी फॉर्म्युला काय, तर परत एकदा बघूयात. अजून एक एक्झाम्पल मी घेतोय. हा एक्झाम्पल तुमचा एक्सरसाइज 6.1 मध्ये आहे, क्वेश्चन नंबर 7. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू 2,2,1 अँड 1,3,0. ओके, सो इक्वेशन काय येणार, x मायनस 2 इज इक्वल टू y मायनस 2 इज इक्वल टू z मायनस 1 अपॉन दोन्ही डिस्टन्स सेपरेट, दोघांचं सेपरेशन करायचं. 1 मायनस 2 इज इक्वल टू 3 मायनस 2 इज इक्वल टू 0 मायनस 1. सो याला सॉल्व्ह केल्यावर किती आलं, x मायनस 2 अपॉन मायनस 1 इज इक्वल टू y मायनस 2 अपॉन 1 इज इक्वल टू z मायनस 1 अपॉन मायनस 1. हे झालं तुमचं इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स, कार्टेशियन इक्वेशन. हे बघा, मी आतापर्यंत जेवढे सगळे फॉर्म्युलाज तुम्हाला सांगितले ना, एकदा त्यांचं फटाफट रिव्हिजन करून देतो, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. हे बघा, इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू ए वेक्टर, पासिंग थ्रू ए वेक्टर अँड पॅरेलल टू बी वेक्टर. याचा फॉर्म्युला काय आहे, ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी वेक्टर. परत दुसरा फॉर्म्युला बघा, वेक्टर इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू ए वेक्टर अँड डायरेक्शन रेशियोज आर ए बी सी. आता याचे दोन फॉर्म्युले आहेत, एक वेक्टर फॉर्मॅट मध्ये आहे आणि एक कार्टेशियन फॉर्मॅट. सॉरी, आवाज बसलाय खूप माझा. वेक्टर फॉर्मॅट मध्ये इक्वेशन काय झालं, ए वेक्टर प्लस लॅम्बडा टाइम्स a1 i कॅप प्लस bj कॅप प्लस ck कॅप, हे झालं वेक्टर. जर कार्टेशियन मध्ये विचारलं तर किती येणार, x मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन a अपॉन b अपॉन c. हे झालं 3 पॉइंट वेक्टर इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू ए कॉमा बी. आता ए कॉमा बी वरनं पास करणार परत दोन इक्वेशन लिहू शकतो. एक लिहू शकतो वेक्टर इक्वेशन, एक लिहू शकतो कार्टेशियन इक्वेशन. सॉरी, याचं कसं लिहिणार, ए वेक्टर प्लस लॅम्बडा टाइम्स बी मायनस ए वेक्टर. ओके, आणि कार्टेशियन मध्ये कसं लिहू शकतो, आता आपण डिस्कस केलं, एक्स मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. सो हे झाले तुमचे 3 फॉर्म्युले जे आतापर्यंत आपण लर्न केले. तुम्ही याचा नोटबुक मध्ये लिहून घ्या किंवा मग तुम्हाला हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. सो आता आपण नेक्स्ट टॉपिक कडे जाऊयात, इंटरसेक्शन ऑफ ए लाईन. ओके मित्रांनो, तर आता आपण लास्ट टॉपिक बघणार आहोत आजच्या व्हिडिओचा, ज्याचं नाव आहे इंटरसेक्शन ऑफ लाईन. हे बघा, तुम्हाला कार्टेशियन फॉर्मॅट मध्ये अशा दोन लाईन दिलेल्या असतील आणि विचारतील की या दोन लाईन इंटरसेक्ट करतात का एक दुसऱ्यांना, आणि जर ते इंटरसेक्ट करत असतील तर त्यांचा इंटरसेक्शन पॉइंट काढा. या क्वेश्चन मध्ये पण तेच आहे बघा. हा तुमच्या एक्सरसाइज 6.1 मधला क्वेश्चन नंबर 9 आहे. शो दॅट द लाईन दिस कॉमा दॅट कॉमा दॅट अँड दिस कॉमा दॅट इंटरसेक्ट इच अदर. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की हे दोन लाईन इंटरसेक्ट करतात आणि आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सुद्धा काढायचं आहे. सो आता मेथड समजून घ्या की मी कसं क्वेश्चनला सॉल्व्ह करतो. ओके, ही जी पहिली इक्वेशन दिलेली आहे तिला आपण ऍज इट इज लिहून घेऊया. बघा, x प्लस 1 अपॉन मायनस 10 इज इक्वल टू y प्लस 3 अपॉन मायनस 1 इज इक्वल टू z मायनस 4 अपॉन 1. ही लिहिली मी. थोड्या वेळासाठी म्हणतो ही इज इक्वल टू लॅम्बडा, ब्रॅकेट मध्ये लिहितो से, म्हणजे थोड्या वेळासाठी अज्युम करा की हे इक्वल टू लॅम्बडा आहे. म्हणजे हे आता इक्वल टू लॅम्बडा म्हणजे प्रत्येक टर्म इक्वल टू लॅम्बडा असेल. म्हणजे x प्लस 1 अपॉन मायनस 10 इज इक्वल टू लॅम्बडा आणि y प्लस 3 अपॉन मायनस 1 इज इक्वल टू लॅम्बडा. z मायनस 4 अपॉन 1 इज इक्वल टू लॅम्बडा. मग आता प्रत्येकाला x ची व्हॅल्यू काढायची. x ची व्हॅल्यू काय झाली, मायनस 10 लॅम्बडा मायनस 1. मायनस 10 ला मी तिकडे नेलं आणि मायनस 1 ला इकडे शिफ्ट केलं. ओके, y ची व्हॅल्यू काय झाली, मायनस लॅम्बडा मायनस 3. z ची व्हॅल्यू काय झाली, लॅम्बडा प्लस 4. ही झाली तुमची x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू आणि z ची व्हॅल्यू. कळाली कशी केली, मी फर्स्ट इक्वेशनला थोड्या वेळसाठी अज्युम केलं की ते इक्वल टू x लॅम्बडा आहे. आता बघा, आता काय करायचं, सेकंड इक्वेशन तुम्हाला काय दिलेलं आहे, x प्लस 10 अपॉन मायनस 1 इज इक्वल टू y प्लस 1 अपॉन मायनस 3 इज इक्वल टू z मायनस 1 अपॉन 4.
आता सर याला पुन्हा इक्वल टू लॅम्बडा करायचं आहे का? नाही. आता बघा आपल्याला एक्स, वाय, झेड यांच्या व्हॅल्यू माहिती आहेत का? हे बघा मी लाल कलरने लिहिलेलं आहे तिथं. त्या व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करून द्यायचं. म्हणजे एक्सच्या जागेवर ही जी सेकंड इक्वेशन आहे, मी जिथं-जिथं एक्स असेल, मी तिथे टाकणार -10 लॅम्बडा -1 प्लस 10 अपॉन -1 इज इक्वल टू वायची व्हॅल्यू काय झाली? मायनस लॅम्बडा -3 प्लस 1 अपॉन -3 इज इक्वल टू झेडची व्हॅल्यू काय झाली? लॅम्बडा प्लस 4 -1 अपॉन 4 याच्या आपल्याला इक्वल करावं लागेल. -10 लॅम्बडा -1 प्लस 10 ची व्हॅल्यू झाली 9 अपॉन -1 इज इक्वल टू मायनस लॅम्बडा -3 प्लस 1 -2 अपॉन -3 इज इक्वल टू लॅम्बडा प्लस 3 बाय अपॉन 4. तर आता आपण काय करूयात, लॅम्बडाची व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करूयात, बरोबर. सो कोणतेही दोन इक्वेशनला घेऊ शकता. आता आपण ह्या दोन इक्वेशनला इक्वेट करू, बरोबर. म्हणजे हे आता हे दोन इक्वेशनला क्रॉस मल्टिप्लाय करू, तर ते हे किती होऊन जाणार? 4 इंटू मायनस लॅम्बडा -2 इज इक्वल टू -3 इंटू लॅम्बडा प्लस 3. मी काय केलं, या दोन इक्वेशनला इक्वेट केलं, कारण मला लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके. आता या 4ला मी पूर्ण ब्रॅकेटने मल्टिप्लाय करतो, तर ते होऊन जाणार -4 लॅम्बडा -8 इज इक्वल टू -3 लॅम्बडा प्लस मायनस 3 इंटू 3 इज 9. सो मी सगळ्या टर्म्सला आता ह्या साईडला घेऊन येतो. -4 लॅम्बडा -8 प्लस 3 लॅम्बडा प्लस 9 इक्वल टू 0. सो -4 प्लस 3 इज मायनस लॅम्बडा -8 प्लस 9 इज इक्वल टू 1. सो इकडनं मला लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळाली? लॅम्बडाची व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करून लॅम्बडाची व्हॅल्यू आली 1. मग सर आपल्याला तर इंटरसेक्शन पॉइंट काढायचं होतं ना, मग आपण लॅम्बडाची व्हॅल्यू काय काढली? हे बघा, आता आपण इंटरसेक्शन पॉइंट ऑलरेडी लॅम्बडाची व्हॅल्यू काढली. आपल्याला एक्सची व्हॅल्यू माहिती आहे, वायची व्हॅल्यू माहिती आहे, झेडची व्हॅल्यू माहिती आहे. आता आपल्याला फक्त लॅम्बडाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. एक्स इक्वल्स टू -10 लॅम्बडा -1 मध्ये मी जेव्हा लॅम्बडाची व्हॅल्यू 1 टाकेल, सो एक्सची व्हॅल्यू किती आली? -11. वाय मध्ये टाका बरं 1, -1 -3 हे झालं -4. आणि झेड मध्ये टाका बरं 1 प्लस 4 याची व्हॅल्यू झाली 5. सो त्यामुळे तुमचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय झाले? -11, -4, -5. अशा प्रकारे तुम्हाला चेक करू शकतात की दोन इक्वेशन इंटरसेक्ट करत आहेत की नाही. काय करायचं? पहिल्या इक्वेशनला इक्वल टू लॅम्बडा करायचं, एक्स वाय झेड ला लॅम्बडाच्या टर्म्स मध्ये लिहायचं, आणि सेकंड इक्वेशन मध्ये जिथं जिथं एक्स वाय झेड असेल तिकडे ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घ्यायची. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर लॅम्बडाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, आणि ज्या फर्स्ट इक्वेशनला इक्वल टू लॅम्बडा करून एक्स वाय झेडच्या टर्म्स मध्ये लिहिलं होतं तिकडे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर जी एक्स वाय झेडची व्हॅल्यू येईल ती असते तुमची पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. म्हणजे याचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शनची व्हॅल्यू काय झाली? -11, -4 आणि 5. सो अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकतात की जे दोन इक्वेशन मला दिलेले आहेत ते इंटरसेक्ट करत आहेत की नाही. आय होप की ही मेथड तुम्हाला कळाली असेल. ओके, तर आता आपला आपण नेक्स्ट टॉपिक रिवाइज करूया, ज्याचं नाव आहे अँगल बिटवीन टू लाईन. आतापर्यंत आपण काय शिकलो की लाईनचं इक्वेशन कसं लिहायचं, मग ते वेक्टर फॉर्मॅटमध्ये असू द्या की कार्टेशियन फॉर्मॅटमध्ये असू द्या. त्याच प्रकारे दोन लाईनच्या मधामधला अँगल काढण्याचे पण दोन फॉर्म्युले आहेत. एक तर तेव्हा जेव्हा तुम्हाला वेक्टर फॉर्मॅटमध्ये इक्वेशन दिलेलं असेल, आणि सेकंड जेव्हा तुम्हाला कार्टेशियन फॉर्मॅटमध्ये इक्वेशन दिलेलं असेल. तर सर्वात अगोदर आपण वेक्टर फॉर्मॅटचं बघा. समजा तुम्हाला ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी1 वेक्टर एक इक्वेशन दिलेलं आहे लाईनचं. दुसरं लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे A2 लॅम्बडा A2 प्लस लॅम्बडा B2. सो आपल्याला काय करायचं, हे जे B1 वेक्टर आणि B2 वेक्टर आहेत की नाही त्यांच्या मधातला अँगल काढावा लागेल. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय असतो? थीटा इज इक्वल्स टू कॉस इनवर्स B1 डॉट B2 डॉट प्रोडक्ट घेतला अपॉन मॅग्निट्यूड ऑफ B1 इंटू मॅग्निट्यूड ऑफ B2. हे तो ऑलरेडी आपण 5th चॅप्टर मध्ये कव्हर केलेला आहे जेव्हा आपण डॉट प्रोडक्ट लर्न करत होतो, बरोबर. सो ह्या आता लक्षात ठेवायचं, हा फॉर्म्युला कायम मनात लिहून घ्या की जेव्हा कुठे तुम्हाला दोन वेक्टर दिलेले असतील वेक्टर फॉर्मॅटमध्ये आणि लाईन दिलेला असेल वेक्टर फॉर्मॅटमध्ये, तर त्या केसमध्ये त्यांचा अँगलचा फॉर्म्युला होतो हा. हे तर झालं जेव्हा वेक्टर फॉर्मॅटमध्ये दिलेलं असेल. सेकंड वालं बघा, जेव्हा तुम्हाला लाईन जी आहे ती कार्टेशियन फॉर्मॅटमध्ये दिली असेल तेव्हा काय करायचं. कारण आपण आज काय बघितलं की लाईनला आपण एक तर वेक्टर फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो किंवा मग कार्टेशियन फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो.
ठीक आहे. सो कार्टेशियन फॉर्मॅटमध्ये जर लिहायचं असेल तर बघा x मायनस x1 अपॉन a1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b1 इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन c1. ही काय झाली तुमची, ही लाईन नंबर 1 झाली. सायमल्टेनियसली ही काय झाली तुमची लाईन नंबर 2. तर बघा डिनॉमिनेटर मध्ये जे लिहिलेलं आहे की नाही, डिनॉमिनेटर मध्ये जे लिहिलेलं असेल त्याचं आपल्याला डॉट प्रोडक्ट घ्यायचं. सो फॉर्म्युला काय होणार, a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ दिस इंटू मॅग्निट्यूड ऑफ दिस. हा झाला अँगल बिटवीन टू लाईनचा फॉर्म्युला जेव्हा तुम्हाला कार्टेशियन फॉर्मॅटमध्ये दिलेलं असेल. सो तुम्ही सर्वांनी काय करायचं, मी स्क्रीनला छोटंसं करतो, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या पटकन. हवा तर नोटबुकमध्ये फॉर्म्युला लिहून घ्या. अतिशय महत्वाचा फॉर्म्युला आहे. अँगल बिटवीन टू लाईन्स चा क्वेश्चन 100% तुमच्या बोर्ड एक्झाम आणि सीईटी एक्झाम मध्ये ते येणार म्हणजे येणार. काही काही पेपरला लाईन आणि प्लेनचे 5 क्वेश्चन सुद्धा आलेले आहेत. म्हणजे इन शॉर्ट 10 मार्क. 10 मार्क कळतंय का तुम्हाला? 10 मार्कांनी खूप जास्त फरक पडतो बरं का पर्सेंटाईल वरती. ठीक आहे. सो आपण स्टार्ट करूयात. हे बघा, एक्झाम्पल नंबर 9 हे तुमच्या टेक्स्टबुक मध्येच दिलेलं होतं. आपण त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे बरं का. बघा क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, फाइंड द अँगल बिटवीन लाईन्स. एक आर वेक्टर दिलेला आहे तुम्हाला, आय कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप प्लस लॅमडा 2i कॅप मायनस 2j कॅप प्लस k कॅप. आणि दुसरं लाईन पण दिलाय. मी तुम्हाला नेहमी काय सांगितलं, लॅमडा नंतर जे वेक्टर असतं ते महत्वाचं असतं. सो मी अज्युम करतो की लॅमडा नंतरचे जे 2 वेक्टर आहेत, तर थोड्या वेळासाठी मी म्हणतो की लेट ए आणि बी हे 2 वेक्टर आहेत. सो पहिलं वेक्टर काय आहे, हे 2i कॅप मायनस 2j कॅप प्लस k कॅप. आणि सेकंड वेक्टरचं लॅमडा नंतर काय लिहिलेलं आहे, आय कॅप प्लस 2j कॅप प्लस k कॅप. हे झालं तुमचं बी वेक्टर. सो अशा प्रकारे आपण ए वेक्टर आणि बी वेक्टर लिहून घेतले. आता काय करायचं, आता विसरून जायचं की हा क्वेश्चन लाईन आणि प्लेनचा आहे. आता फक्त आपल्याला ह्या 2 वेक्टर जे आहेत यांच्या मधात अँगल काढायचा आहे. सो सर्वात अगोदर मी मॅग्निट्यूड ऑफ ए ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. ती किती आली, 3. आय होप की तुम्हाला त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं कॅल्क्युलेट करतात ते माहित असेल. याची व्हॅल्यू किती आली, √6 आली. कारण 4 प्लस 1 प्लस 1, याची व्हॅल्यू 4 प्लस 4 प्लस 1 √9. √9 इज 3. आता आपल्याला काय करायचं, ए वेक्टर डॉट बी वेक्टर दोघांचं डॉट प्रोडक्ट घ्यायचं आहे. सो त्याचा फॉर्म्युला काय येणार, आय कॅपच्या व्हॅल्यूला आय कॅप सोबत मल्टिप्लाय 2 इंटू 1 मायनस 2 इंटू 2 प्लस 1 इंटू 1. 2 इंटू 1 किती असतं, 2. 2 इंटू 2 किती असतं, 4. 1 इंटू 1 1. 2 मायनस 4 इज मायनस 2 प्लस 1. याची व्हॅल्यू किती आली, याची व्हॅल्यू आली -1. ओके. सो हे बघा, 2i कॅप मायनस 2j कॅप प्लस k कॅप हे वेक्टर इक्वेशन ए म्हटलं मी. बी वेक्टर इक्वेशन मी म्हटलं आय कॅप प्लस 2j कॅप प्लस k कॅप. त्यांचं डॉट प्रोडक्ट आलं 2 मायनस 4 प्लस 1. सो 2 मायनस 4 ची व्हॅल्यू आली -2, -2 प्लस 1 -1. ओके. सो व्हॅल्यू किती आली बघा, व्हॅल्यू आली -1. आता आपल्याला काय करायचं, अँगल. अँगलचा फॉर्म्युला काय असतो, कॉस इनव्हर्स ए डॉट बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी. मग मला सांगा, आता फक्त आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आहे. सो कॉस इनव्हर्स ए डॉट बी ची व्हॅल्यू किती आली, -1 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए आहे 3 आणि मॅग्निट्यूड ऑफ बी आहे √6. सो दिस इज द अँगल बिटवीन द टू गिवन वेक्टर. अशा प्रकारे जेव्हा वेक्टर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लाईन दिलेली असेल त्यावेळेस त्याचा अँगल अशा प्रकारे तुम्ही काढणार. आता आपण बघूयात की जेव्हा आपल्याला कार्टेशियन फॉर्मॅटमध्ये लाईनचं इक्वेशन दिलेलं असेल तर अँगल कसं काढायचं. ओके. सो सर्वांनी व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचंय. सर्वात अगोदर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, एक 2 वेक्टर बनवायचे, ए वेक्टर आणि बी वेक्टर. अज्युम करायचं ए वेक्टर काय असेल, जे डिनॉमिनेटरमध्ये जे व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत 1 -1 आणि 2 या ज्या व्हॅल्यू आहे त्यांचं वेक्टर बनवून घ्यायचं. सो त्याची व्हॅल्यू किती येणार, आय कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप. हे बनवून घेतलं. नंतर जे सेकंड वेक्टरच्या डिनॉमिनेटरमध्ये जे आहे ती व्हॅल्यू लिहून घ्यायची, 2 1 आणि 2 1 आणि 1. तो सेकंड वेक्टर काय झालं आपलं, 2i कॅप प्लस जे कॅप प्लस k कॅप. बरोबर. सो मॅग्निट्यूड ऑफ ए ची व्हॅल्यू किती आली, आता कॅल्क्युलेट केल्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ ए इज √6. मॅग्निट्यूड ऑफ बी ची व्हॅल्यू पण किती आली, √6. मॅग्निट्यूड सर्वांना काढता येतो. ओके. सो आता आपण विसरून जाऊयात की हा क्वेश्चन लाईनचा आहे. आपल्याला फक्त एवढं बघायचं आहे आता की हे जे 2 वेक्टर आपल्याला दिलेत, आपल्याला त्या 2 वेक्टरच्या मनात अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे. तो अँगलचा फॉर्म्युला काय असतो, कॉस इनव्हर्स ए डॉट बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी. म्हणजे आपल्याला अगोदर डॉट प्रोडक्ट कॅल्क्युलेट करावं लागेल. ओके. सो डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू बघा काय आली, 1 इंटू 2 मायनस 1 इंटू 1 प्लस 2 इंटू 1. 2 इंटू 1 आलं 2, 2 मायनस 1 प्लस 2, 2 मायनस 1 आलं 1, 1 प्लस 2 आलं 3. ओके. सो डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू किती आली, 3. आता मी काय करतो, या इक्वेशन मध्ये या फॉर्म्युलामध्ये मी व्हॅल्यू पुट करतो. सो हे किती येणार, कॉस इनव्हर्स
ए डॉट बी ची व्हॅल्यू आली 3, मॅग्निट्यूड ऑफ ए इज √6, मॅग्निट्यूड ऑफ बी इज √6. सो याला आपण आता सॉल्व्ह करूयात. सो हे बघा किती येईल, कॉस इनवर्स 3 अपॉन √6 इंटू √6 इज √6. सो दिस इज, हे झालं 3 ने डिवाइड केलं कॉस इनवर्स 1/2. कॉस इनवर्स 1/2 म्हणजे π/3. सो हे जे दोन लाईन आपल्याला दिल्या आहेत, या दोन लाईनच्या मध्ये अँगल किती आहे, π/3, म्हणजे याला 60 डिग्री म्हणू शकतो. हे झालं या क्वेश्चनचं सोल्युशन. कसं करायचंय, फक्त डिनॉमिनेटरचं वेक्टर बनवून घ्यायचे 2 आणि मग नंतर विसरून जायचं की हा प्रश्न लाईनचा आहे. फक्त 2 वेक्टरच्या मधात अँगल काढायचा, जे की ऑलरेडी आपण वेक्टर चॅप्टर मध्ये लर्न केलेला आहे. पण एक गोष्ट एन्श्योर करायची की इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये असलं पाहिजे. म्हणजे जर कुठे आता 3 - z असेल तर अगोदर त्याला z-3 करायचं आणि डिनॉमिनेटरला मायनसने मल्टिप्लाय करायचं. स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये इक्वेशन असेल तरच डायरेक्टली व्हॅल्यू लिहायचे. जर स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये इक्वेशन नसेल तर त्याला अगोदर कन्वर्ट करायचं. सो अशा प्रकारे तुम्ही 2 लाईनच्या मध्ये अँगल काढू शकतात. हे 2 फॉर्म्युलाज आणि 2 कॉन्सेप्ट तुमचे एकदम डिटेलमध्ये कव्हर केलेले आहेत. ओके, सो ह्या लेक्चरला बघितल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.